मावळ वन्यजीव रक्षक रेस्क्यू टीमचे प्रमुख आहात. तुम्ही आत्तापर्यंत अनेकांना जीवदान दिलेले आहे. तर जानेवारी महिन्यापासून तर आत्तापर्यंत किती जणांचा यामध्ये जीव गेले काय सांगा, काय आव्हान कराल? जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत असा एक सुमारे 25 जणांचा जीव फक्त मावळ तालुक्यात गेला आहे. मावळ तालुक्याच्या बाहेरही अनेक जणांचं गेलेलं आहे, पण आपण मावळ तालुक्यापुरतं बोलत आहे. आणि पर्यटकांनी बाबा जिथं माहिती नाही त्या ठिकाणी जाऊ नये. बरेच जणांना आत्ता सध्या स्विमिंग पूलचे जे शासनाने नियम काढलेत 5 फुटापर्यंत स्विमिंग पूल असतो, त्यामुळे मुलं कुठेही स्विमिंग पूलला पोहत असल्यामुळं पोहता पोहता कुठे जाऊन पाय टाकू शकतात. पण धरण ओढे नाले हे आपले नदी अशा ठिकाणी खोलीचा अंदाज येत नाही. खोल जास्त असतं, थोडेफार पुढे पोहत गेले की लगेच त्यांचे पाय टेकायचा प्रयत्न करतात. पाय न टेकल्याने त्यांचं बुडण्याची शक्यता जास्त होती. आम्हाला जर पोलीस स्टेशन किंवा गावचे पोलीस पाटील या कुणाचाही अचानक फोन आला तर आम्ही सर्वप्रथम त्यांना वाचवण्यासाठी जे लवकरात लवकर पोचता येईल किंवा जवळची टीम असेल. आता आमच्या तालुक्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची आपत्ती वाचवाची टीम आहे. टीममध्ये जवळजवळ 200 ते 250 सदस्य आहे. प्रत्येक गावात जवळपास कोण ना कोण आपण सदस्य करून ठेवलेलं आहे, जो लवकर असेल तर लवकर जाऊन पोचून वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण जर आपल्यापर्यंत लवकर बातमी नाही कळली आणि आम्हाला जर उशीर झाला किंवा आम्हाला 1 तास 2 तासानंतर बातमी कळली तर मग आम्ही जाऊन काय फक्त मृत्यूच बाहेर काढतो, दुसरं काही करता येतं, कारण की जास्त वेळ झालेला असतो पडलेला. आता पहा, इथं जे मुलं आहेत की बाबा सध्या पोहण्याचं मोह, गरमी जास्त आहे, मुलं फिरण्यासाठी येतात. पाण्याच्या कडेला बसल्यानंतर पोहण्याचा मोह कोणाचा आवडत नाही, किंवा काही मुलं सेल्फीच्या नादामध्ये पाण्याच्या जवळ जातात, सेल्फी काढतात, काहींचा पाय घसरतो. काही बरोबर मुलं मुली एकत्र असतात, मग मुलांसोबत काही जण ओव्हर कॉन्फिडन्स करून पाण्यात उतरतात, काही एन्जॉय करण्यासाठी खेळतात. तर त्याच्यामुळं हे अपघात घडत असतात. तर समजा एखादा पाय घसरला, दुसरा धरायला जातो आणि एकमेकाला वाचवायचं. आणि आत्ता मावळात 2 ठिकाणी अशी घटना घडली की एकाला वाचवायला गेले आणि दोघं तिघं जण संघच खाली गेले. असे 2 ठिकाणी जाधववाडी धरणामध्ये पण झालं आणि इकडच्या ठिकाणी त्या ठिकाणी मावळात पण तोच प्रकार घडला की एकाला वाचवण्यासाठी दुसरे गेले आणि तिघं पाण्यात बुडून त्यांचे मृत्यू झाले गेले. बरं ना, सेल्फी काढतानाच जास्त अपघात होतो. पाय घसरण्याचा प्रकार हा सेल्फी म्हणजे जाधववाडी डॅममध्ये सेल्फी काढत असताना मुलं थोडी पुढे गेली आणि अचानक एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्याला पाण्यात पडल्यानंतरच हे दुसरे अपघात घडले गेलेले आहेत. तर शक्यतो सेल्फी काढू नये. सेल्फी काढून काही उपयोग, त्यापेक्षा दुसऱ्याला मोबाईल देऊन फोटो काढा. सेल्फी स्टिक आलेले आहेत, लांबून फोटो काढता येतात. आजकाल भरपूर की स्टँड आले आहेत, कॅमेराचे स्टँड आहे, स्टँडला लावून फोटो काढले जातात. आता टेक्नॉलॉजी एवढी आधुनिक झालेली आहे की सेल्फीची एवढी आवश्यकता नाही आहे. पण का मुलांना सेल्फीचा मोह असतो हे काही कळत नाही. पण मुलांनी सेल्फी काढू नये. सेल्फीच्या नादात भरपूर ॲक्सिडेंट होत असतात. अशा तर भरपूर आमच्या ह्याच्यात की अवघड प्रश्न असतात की मृतदेह शोधणं. काही ठिकाणी लोकेशन माहिती नसतं, मुलं सांगतात एक ठिकाणी तो बुडलेला, दुसऱ्या काही घाबरल्यामुळे ते सुद्धा घाबरले असतात की ते ज्या ठिकाणी बुडलं ते न सांगतात दुसऱ्या ठिकाणी सांगतात आम्हाला शोधण्यात भरपूर वेळ घेते. काही ठिकाणी खोल असतं, काही ठिकाणी मुरुम माती काढल्यामुळे खाली दगडी असतात, दगडांमध्ये अडकलेलं असतं. आम्हाला शोधताना बऱ्याच ठिकाणी कितीतरी प्रयत्न करावे लागतात. काही ठिकाणी जलपर्णीचे प्रमाण जास्त झाले. जलपर्णीच्या खाली काही मृतदेह अडकलेले असतात. जलपर्णी लवकरात लवकर शासनाने काढले तर हे ॲक्सिडेंटचे प्रमाणसुद्धा बऱ्यापैकी कमी होतील. कारण की खालच्या भागातनं गवत जास्त आले. काही पोहताना विहिरीचे प्रमाण पायात अडकले असतात. काही ठिकाणी मच्छीमारांनी जाळी सोडलेले असतात, जाळी तुटलेल्या असतात, किंवा नागरिकांनी गोधड्या फेकणं, चिंध्या चांद्या साडी फेकणं हे पायात अडकूनसुद्धा बरेच जणांचे अडकले जातात. काही ठिकाणी पाईपलाईन केबल असतात, इलेक्ट्रिकच्या केबल्समध्ये अडकला जातो. काही ठिकाणी शॉक लागला जातो. बरेचसे प्रकारचा असंख्य प्रकार आहे की त्याच्यापासून बऱ्याच जणांचा मृत्यू होतो आणि आम्हाला सुद्धा शोध करायला बरेचसे विरंगायला लागते. आता बघा, हे शासनाकडनं आम्हाला काही मुलांना मानधन मिळाले, किंवा काही जण जी मुलं खरंच ज्यांना गरज आहे त्यांना कामावर कुठे लावले आहेत, फायर ब्रिगेडच्या कामावर, किंवा काही ठिकाणी कामावर घेतलं. आपदमित्र ज्यांनी चांगली संकल्पना केलेली आहे, आपदमित्रांची स्थापना चांगली झालेली आहे, पण त्यांना फक्त विना मोबदला आहे. जर काहींना मोबदला मिळाला तर चांगलं होईल. त्यांचं इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. इन्शुरन्स महत्त्वाचे आहेत. अजून बरेचसे प्रकार आहेत की बाबा त्यांना प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं रोजगार मिळाला तर ह्याचा फायदा होईल सगळ्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.